ओमराजेंना विचारायचं, शेवटची 2 मिनिटं राहिलीत जनता रस्त्यावर येईल ना, शेवटची 2 तेव्हा मिनिटं कळेल की ठीक आहे. काय परिणाम होतो. अतुलजी, शेवटची 2 मिनिटं राहिलेत. मला ओमराजेंना एक प्रश्न विचारायचा, अगदी थोडक्यात. ओमराजेजी, आता तुमच्याकडे पर्याय काय आहे? तुम्ही आज रस्त्यावर उतरलात, साडी इतकी गंदी कैसे? तुमच्याकडे पर्याय काय आहेत? पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? कसं आहे, भारत देशातलं संविधान आणि लोकशाही इतकी प्रगल्भ आहे आणि इतकी मजबूत आहे की अशा पद्धतीनं कुठलीही स्वायत्त संस्था जर पक्षपात करून वागत असेल तर त्या ठिकाणी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात, लक्षात येतात आणि लोकांनी हे अनुभवलंय. महाराष्ट्रातलं जे राजकारण झालं मागच्या 2.5 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर शिवसेनाच एकनाथ शिंदेची आणि ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण अजित पवारांचा. अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोग त्या ठिकाणी निकाल देत असेल तर मग त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणं हे साहजिक आहे. आणि एवढंच सांगतो की हे सामान्य लोक अतिशय बारकाईनं बघतायत, जे काय चाललंय त्याच्यावर सामान्य माणसाची अतिशय बारकाईनं नजर आहे. पण आणि अशा पद्धतीनं जर हे उपस्थित केलेले मुद्दे, मला वाटतंय त्या ठिकाणी जे विषय त्यांनी सांगितला की तुम्ही निवडणूक आयोगाने येऊन स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं ना, की बाबा ह्या माणसानं 4 ठिकाणी मतदान केलंय का नाही, एक BHK फ्लॅट मध्ये 80 लोकांची नोंदणी कशी झाली, एकच माणूस 3 राज्यात कसा? हे 5 प्रश्नांची उत्तरं दिली तरी पुरेसे होतं. हे खोटं आहे किंवा हे खरं आहे? किंवा मी तर असं म्हणेन त्यांनी बदनामीचा खटला दाखल करायला पाहिजे. जर एवढी देशभरात निवडणूक आयोग स्वतः सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आमचा यांच्यावर बदनामीचा खटला, सगळ्या देशात बदनामी केली आमची म्हणून, जगात बदनामी झाली, नुसती देशात नाहीये. रविकिरण सर, माझा वेळ संपला. रविकिरण सर, शेवटची कमेंट 30 सेकंदामध्ये. आता शेवटची आशा सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट असो, विलास, किंवा कॅग असो, भारताचे महालेखा असोत, निवडणूक आयोग असोत, या सर्वोच्च घटनात्मक संस्था आहेत, यांचे अधिकार स्वतंत्र आहेत. यांनी स्वतंत्रपणे, निष्पक्षपणे आपल्या कर्तव्याचं निर्वहन करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे ते केलं तर भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल. आजच्या पुरता विचार करून चालणार नाही. अजून प्रत्येकाला पुढच्या 30, 40, 50 वर्षाचा विचार करायचा आहे. पुढच्या पिढीला आपल्याबद्दल विश्वासार्हता वाढेल का, आपली वाढेल का, एवढाच विचार करायचा आहे. मी जाता एवढंच सांगतो, किती सेकंद आहेत मला माहित नाही, पण मी कॅग सारख्या संस्थेसोबत मी एका मुद्द्यावर थोडासा लढलेलो आहे. विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितलं होतं की कॅगचे निष्कर्ष हे चुकीच्या गृहीतकावर आधारित आहेत. मी कॅगच्या कार्यालयात गेलो मुंबईच्या, मी त्यांना विचारलं, ते म्हणाले तुम्ही कोण आहात? तर मी म्हणलं मी पत्रकार आहे. ते म्हणाले आम्हाला तुम्ही लेखी द्या, कारण तुम्ही बातमी करणार याची. मी लेखी दिलं की अमुक ह्याला उत्तर देताना असं उत्तर दिलंय सार्वजनिक बांधकाम खात्यानं. मला कॅगनी लेखी उत्तर दिलेलं आहे की शासनाचे आदेश आणि GR हे दोन्ही बघूनच आमचं ऑडिट होतं. आम्ही तिसऱ्या ह्याच्यावर जात नाही गृहीतकावर, आमचे गृहीतक चुकीचे नसतात. माझं असं मत आहे, देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी त्या संस्थांनी अतिशय जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. शंका निर्माण होऊ दे. शेवटची 10 सेकंद बोंडे सर, शेवटची 10 सेकंद. पत्रकार असून रवी किरणनी लेखी दिलं. हेच रवी किरण राहुल गांधीला सांगा ना, ते लेखी देण्यापासून ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते लोकसभेचे ठीक आहे. पण एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, पुन्हा एकदा तोच मुद्दा आहे. 300 खासदार जेव्हा आज रस्त्यावर उतरले, ते कोट्यवधी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आशा करूया निवडणूक आयोग त्या सगळ्या लोकांची मतं लक्षात घेऊन आपल्यावर जे प्रश्न उपस्थित होत आहेत ना, ते प्रश्न झिडकारून लावेल आणि सांगेल जो डंका जगात आहे इथल्या निवडणूक आयोगाचा, तो कायम राहील. विश्वासार्हता, निष्पक्षता कायम राहील. हे निवडणूक आयोगानं अधोरेखित करणं गरजेचं आहे, देशाला सांगणं गरजेचं आहे, देशाच्या लोकशाहीसाठी. गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग पळ काढतोय का? जनतेची अदालत त्याला म्हणतात. 90% लोक म्हणतायत होय. निवडणूक आयोग बघताय, हे आहे जनतेचं मत. आशा करूया हे मत बदलण्यासाठी तुम्ही पुढे या.